नमस्कार, स्वागत आहे तुमचं अर्चनाज रसोईमध्ये। संक्रांत म्हटलं की येतो काय तिळाचा लाडू। हे दोन प्रकारचे असतात, एक कोणी कडक करतात, कोणी नरम करतात। पण गोव्या साईडला काय असतं ना, एक लाडवाचा प्रकार आहे गूळ आणि खोबऱ्याचा। पण त्याच्यावर जर आपण तीळ लावले तर तो नक्कीच आपण तिळाचा लाडू बोलू शकतो आणि काहीतरी वेगळा प्रकार होईल। त्यासाठी बघत राहायचंय अर्चनाज रसोई। आता आपण करायला सुरुवात करूया। सगळ्यात प्रथम आपल्याला काय करायचं आहे, गूळ आहे तो वितळून घ्यायचा आहे। आपण इथे साधारण 1 वाटी गूळ घेतलेला आहे, तो आपण वितळून घेऊया। गूळ वितळत आहे, पूर्ण वितळून द्यायचं आहे आणि थोडासा त्याचा रंग बदलून द्यायचा आहे आपल्याला। आपण इथे साधा गूळ घेतला आहे, गूळ वितळलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये एक मोठी वाटी भरून खोबरं घालूया, ओलं खोबरं आहे। थोडीशी वेलची पावडर, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। कलर बदलेपर्यंत आपल्याला त्याला शिजवायचं आहे। ह्याचा रंग पूर्ण बदललेला आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊया। गॅस बंद करूया। आता आपण डिशमध्ये काढूया। आता आपण ह्याचे लाडू करायचे, छोटे छोटे असतात आणि हे लाडू त्याच्यात रोल करायचे। गूळ खोबऱ्याचे लाडू त्याच्यावरती तीळ लावलेले तयार आहेत। तुम्ही काय केलं, सबस्क्राईब केलं कुठे, इंडिया फूड नेटवर्कवर। आणि अशाच काही छान छान रेसिपीसाठी फीडबॅक द्या आणि बघत राहा अर्चनाज रसोई।